होय. नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7:30 वाजले ते आणि इथं अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले. आज आहे एकादश आणि रविवार आणि मुलांना सुट्टे लागले ते आजपासून 15 दिवस सुट्टी असते ते. आणि इकडं आजचं चला आंघोळ करून नाश्ता करायला, शिरा खायला. आणि इथं माझा स्वयंपाक चालू आहे. तर आज वर्षा आणि 4 मुलं जेवायला, त्याच्यामुळं बटाट्याची भाजी करते आता त्या 5 जणांना. आणि इथं शाबू घातलाय भिजत. रात्री काय लक्षात नव्हतं भिजत घालायचा, ते आता घातलाय. सगळा स्वयंपाक होस्तोवर शाबू भिजतोय, मग शाबू करायचा. आज एकादश पण आहे आणि माझा रविवार पण असल्यामुळं उपवास असतो आमच्या चौघांचा, त्यामुळे शाबू भिजत घातलाय. इकडं शिगडीवरती दूध तापाय ठेवले. आता बटाट्याची भाजी टाकली शिजायला. दूध तापले. बटाट्याची भाजी शिजतोपर्यंत पीठ मळून घेते. झालं आता. आणि इकडं शेंगदाणे भाजून घेते. बटाट्याची भाजी पण शिजली आणि आता चपात्या पण करून झाले ते आता माझ्या. इथे जरा भात घातलाय शिजत मुलांना, दूध भात साखर खायला. आणि शाबू भिजलाय आता चांगला. शाबू करून घेते. बटाटे चिरून घेतले आणि स्वच्छ धुवून पाण्यात ठेवले. आणि इकडं हिरव्या मिरचीचा करायचं शाबू. हिरवी मिरची कुटून घेतली मिक्सरमध्ये. आता शाबू करून घेते. गेले आत्ताच. आणि आता भांडी बाहेर आणली ती सगळी, भांडी घासून घेते आता. तर भांडी घासून झाली ती आता. आणि आता आलोय माळावर. पाण्याचा हंडा आणलाय आणि आज 4च्या 4 लेकरं माळावर आणली ती. सुट्ट्या लागल्या त्या मुलांना आज 15 दिवस. आता काल वरचं तुकडं तोडलं आणि आता खालच्या तुकड्याला सुरुवात करायची. चला तोडून घेऊया दुपारपर्यंत. आणि दुपारनं आपल्याला केळी खुरपाय जायची. आज पोरांनी ककडी निवडली. आता सांगून गेल त्या पोरांना असं असं करा म्हणून. हा काय हा मगाचीच आहे. पूर्ण करून उठल्यावर एक पाच झालेत आमचे. आणि इकडं आता दुसरी पाच धरली आणि झालं आता शेवटचं. थोडी 5-6 आकणं राहिली ती, नाहीतर आपलं ककडी तोडून झाली आता आपली. आणि आता आपल्याला वर माळावर जायचं आहे, वरच्या तुकड्यात देवीपाशी केळी खुरपायला. तर चला एवढी पात लावू आता आणि मग जाऊया केळी खुरपायला. 4 वाजले आता. आणि इकडं ककडीवर पाणी मारायचं चालू आहे. पाण्याची लाईट आली, पाणी मारून घेऊया आता. ककडी निवडून घेतली सगळी, आता भरायची राहिली. तर आता आम्ही आलो इकडं केळीच्या रानामध्ये केळी खुरपायला. 4 सऱ्या राहिल्या त्या केळीचं, तर खुरपून घ्यायला लागलो आता आम्ही. आता वाजले त्या 5:30 आणि आपल्या धरलेल्या 3 पाती निम्म्यापर्यंत गेले ते आता. इकडं निम्म्यापर्यंत गेले ते आपल्या पाती आता. आणि आता तडं फातरले साडीचं, तर त्याच्यावर गवत आणून टाकायचं आता. गवत घरी घेऊन जायचं. अजून आपल्याला खाली जाऊन ककडीची वजनं करायची त्या त्याने भरून ठेवलेल्या कॅरी बॅगमध्ये. चला नेऊया आता गवत गोळा करून. आणून घेतली ती आता. चला आता घरी जाऊया. माळावरनं घरी आले आता. आणि इथं वैरण काढली गुरांना, शेळ्यांना गुरांना वैरण काढून घेऊन जायची. आता सगळं झालं. आता फक्त गाईला तेवढी वैरण राहिली न्यायची, घरी घेऊन जाते आता. उजेडाच्या अगोदर वैरण म्हणजे गुरं पाणी लावून गुरांना टाकायला येते.
गुरं पान दावून घ्यायला लागली. गाईला नेऊन पान दावून बांधलं. आता म्हशीला आणलंय पान दावायला. शेळ्यांना वैरण आणून टाकली. आता सगळी कामावरून घरात आल्यावर शाबू केला. एकादशवाल्यांना शाबू आणि इकडं मिरच्या तळून घेतल्या. ते आता शाबू आपला खाण्यासाठी तयार झालाय. आणि इथं माझा रविवार सोडायचा आहे आणि आम्ही तिघजण आहे. तिघजणांना वांग्याची भाजी आणि चपात्या केल्या. तर वांग्याची भाजी आता शिजाय टाकली. तेलामध्ये थोडीशी परतून घेते.